रंबा, मला लय भूक लागली आहे ग. आणि दुपारची भाकर पण कुत्र्यानं नेली आहे. बघ आता हो भांडं घेऊन तुझ्यापाशी आला दूध प्याला. आणि 1 वाजता दूध देणं पण तू देणारच नाहीच मला माहिती आहे बरं का. पण मला लय भूक लागली आहे. मला तेवढं थोडं दूध दे बरं का. लाता तर मारीना झाली बरं का. काय करते की बाबा आता. पाना सोड ग. दूध नाही ब तुझ्या थानात येऊ दे जरा. मला लय भूक लागली आहे दुपारच्या पारी ग. माझी भाकर कुत्र्यानं नेली आहे. दे माय दूध दे थोडं. आलो की दूध. मी चाव दुपारी दूध कावर काढाले म्हणून बागा लागले सोय मागट ओळून. अन दूध सोडलं तर शेतात खाण्यायुक्त काय नाही बरं का. म्हणून मी तुझ्याकडं आलो डायरेक्ट दूध प्यायला. अजून थोडं बी दिलं तर मस्त होईल बरं का. हां, चांगलं दूध दिलंय. का बरं मारायला दुपारी दूध काढलं म्हणून. मारू नको सरक लांब. समजलं का. शेतकऱ्याची ही पर्सनॅलिटी आहे. शेतकरी कधी उपाशी मरू शकत नाही बरं का. दुपारची भाकर कुत्र्यानं पळवली होती. पण माझ्या लगेच लक्षात आलं आपली रंबा आहे आणि तिचं दूध आपण काढून पिऊ शकतोय. मी लगेच तातडीनं हिच्यापाशी आलो आणि व्यवस्थितरित्या आता दूध पण पेलेलं आहे मी काढून. आता दिवस पण डोसक्यावर आला आहे. 1-1:30चा टायमिंग असेल बरं का. आणि मस्त हिनं मला दूध दिलेलं आहे. आता तेवढाच मला पोटाला आधार झाला. काय तर म्हणते ती किती कुडाला चाटूचा आधार तसं झालेलं आहे. आता मस्त रात्री गावात गेल्यानंतर जेवण व्यवस्थितरित्या करायचं. तो माराच लागायचं मला ग. दूध दिलीच म्हणून तसं करायलाच होय. तसं तू लय गुण यायच बरं का. या दुपारी दूध देणं शक्य नसतंय. पण आपल्या म्हशीनं दुपारी दूध दिलेलं आहे बरं का. आणि ह्याच्या अगोदर पण मी कितीक तर वेळेस दुपारी म्हशीचं दूध काढून पिलेलं आहे. कारण ह्याला सवयीच लावलेली आहे आपण बरं का तशी. मस्त एकदम एनर्जी आली बरं का दूध पिल्यानंतर राव. नंतर अगोदर कुत्र्यानं भाकर पळवली आणि लय बेकार वाटालं होतं. पूर्ण अशक्तपणा आल्यासारखं वाटालं होतं. आणि सकाळी पण थोडं जेवण कमी जेवलो होतो मी. पण आता दूध पिल्यावर मस्त वाटा लागलं एक नंबरच. सरक मागट तुडवशील मला. पुढे काय आहे तिकडं. आणि प्रत्येक लोकांचा प्रश्न आहे ही शेतकरी आहे आव आहे ताव आहे. आणि शेतकऱ्याला तुम्ही नेहमी कमीच लेखत आलायत राव. शेतकऱ्याला गरीब आणि गावरान गावंडळ ह्या भाषेतच तुम्ही प्रत्येकाने उल्लेख केलेला आहे. पण साक्षात तसं काय नसतंय बरं का. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्याला पण चांगलं संबोधलं पाहिजे राव. सारखं शेतकऱ्याला कमी लेखणं हे सुद्धा चुकीचं आहे बरं का. असं न करता शेतकऱ्याला सुद्धा आपण चांगलं समजलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न त्या छपरी लोकांचा तर त्यांना समजणारच नाही कधी शेतकरी राव. शेतकरी काय आहे आणि कशासाठी काबाड कष्ट करतो आणि काय करतो
किती संकटांना तोंडाशी घेतो, किती संकटांना आसमानी संकटांना तोंडाशी टाकतो हे त्यांना माहिती नसते बरं का. पण आपण संपूर्ण व्हिडिओ आपली शेतीवरचे असतात राव आणि शेतकरी मित्रांना आवडतात सुद्धा. तर ह्या व्हिडिओवर सुद्धा तुमची एक लाईक नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटद्वारे तुमचीसुद्धा प्रतिक्रिया कळवा राव. तर चला, मी आता माझं काम काय चालू होतं, उडदातलं गवत काढवलं होतो मी. तर उडदातलं गवत काढण्यासाठी वापस जातो आता. तर चला मित्रांनो, एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. इकडं चल 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 इकडं मध्ये चल. तुला गवत आणतो बरं का, मी खाली गवत काढा लागला, गवत आणून टाकतो तुला.